बीच मैदान के अंदर ठाकुर साहब हेलो चिक हेलो हेलो पूजक ठाकूर आणि अक्षय किणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर झेल सुटलाय आणि क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. तर इथे नक्कीच हॅलो हॅलो चिक हॅलो चिक तिसऱ्या पंचाची मदत घेतली इथे वर्गणी आलेली आहे ती आम्ही वाचून दाखवतो. मितेश बिअर शॉप बिरवाडी 5556 रुपये. तसेच प्रशांत श्रीधर ठाकूर यांच्याकडनं 5555 रुपये. संदीप भगवान पाटील यांच्याकडनं आपण पाहिजे 5300 रुपये 5003 रुपये. तर विलास सदाशिव किनी बिरवाडी यांच्याकडनं 5001 रुपये. राजेंद्र लक्ष्मण जाऊया मॅच कडे. थांबा एक मिनिट सर. चार आहे 4. आता परत त्यांनी चेक केलं एकदा तिसऱ्या पंचानी आणि थांबायला सांगितलं होतं आणि चौकार येतोय. हॅलो कारण त्या अँगलने समजत नव्हतं म्हणून दुसऱ्या अँगलने चेक केलं. चौकार आहे तर 4 धावा येतात पूजकच्या बॅटमधून. या वेळेला आपण बघितलं तर रिव्हर्स माफ करा लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पूजकने. चेंडू सुशांत किणीचा समजला नाही. चेंडू निर्धाव निघून गेलाय. या मैदानावर 3 षटकामध्ये कमीत कमी आता 60-65 धावा असतील तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. कारण 50-55 धावा इझिली पार होतात. मागच्या सामन्यामध्ये दत्तगुरु माकणे संघ अक्षरशः तुटून पडला होता. इथे पूजक पूर्णपणे चुकलाय. बहाडोली आर्ची वॉरियर्स आणि कनाद रायडर्स बहाडोली 2 संघ मात्र पराभूत झालेत. आता बहाडोलीचे समर्थक मात्र या संघावर आशा धरून आहेत. ऑल मॉन्स्टर बहाडोली. या वेळेला आपण बघतोय पूजकला लागोपाठ 3 डॉट बॉल. बघा एक चौकार आल्यानंतर तुम्ही जर 3 डॉट बॉल खेळतील तर गोलंदाज मात्र परिपक्व चांगली गोलंदाजी करतोय सुशांत किनी. तर त्या चौकाला महत्व नाही. चौकार आल्यानंतर ही चूक आर्ची वॉरियर्सच्या खेळाडूंकडून झाली होती. ती चूक इथे पूजक करतोय. फुलटा चेंडू आहे आणि इथे आता आपण बघतोय झेल होईल का तर दुसरा झेल सुटलाय. 9 चेंडू आहे इथे पंचांच्या माध्यमातून. 9 चेंडूचा मात्र इथे डिसिजन येताना आपल्याला बघायला मिळतोय. 9+2 अशा 3 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. रिव्ह्यू चेक करायला सांगितलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करा हा चेंडू. हॅलो हॅलो आगरी चषक बिरवाडी 2025 पर्व 8वे यासाठी देणगीदारांचे नावे मे श्री कुमार मितेश बिअर शॉप बिरवाडी 5556 रुपये. श्री प्रशांत श्रीधर ठाकूर बिरवाडी 5555 रुपये. संदीप भगवान पाटील बिरवाडी 5003 रुपये. विलास सदाशिव किनी बिरवाडी 5001 रुपया. श्री राजेंद्र बिरवाडी 5001 रुपये. श्री अनिल रावते बोईसार 5000 रुपये. श्री प्रशांत प्रभाकर पाटील पडघे 5000 रुपये. सो भावना सुधीर विचारे बोईसार 5000 रुपये. श्री डी विजय सिंग नालासोपारा 5000 रुपये. श्री सचिन गोवर्धन ठाकूर बिरवाडी 3501 रुपया. श्री लक्ष्मण रिंजड वाकोरे 3500 रुपये. श्री धनेश विष्णू ठाकूर बिरवाडी 3333 रुपये. श्री श्रीकांत सुकुर ठाकूर बिरवाडी 3111 रुपये.
श्रीकांत सुकुल ठाकूर बिरवाडी 3111 रुपये. पार्श्व होम्स डेव्हलपर्स बिरवाडी 3000 रुपये. श्री चंद्रकांत परशुराम ठाकूर बिरवाडी 2277 रुपये. श्री सतीश सदाशिव किनी बिरवाडी 2025 रुपये. श्री अल्पेश जगन्नाथ राऊत बिरवाडी 2000 रुपये. श्री महेश लढे कोलीपडगे 2000 रुपये. श्री संतोष शुकुर गावर बिरवाडी 1555 रुपये. सुशांत 5 चेंडू 13 धावा. इथे पूजक ठाकूर पुन्हा एकदा मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि चेंडूला फेकलं जाईल. तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 15 धावा. विलास अनंत पाटील बिरवाडी 1501 रुपया. श्री अनिल सुरेश ठाकूर बिरवाडी 1501 रुपया. सो मिनल मंगेश ठाकूर बिरवाडी 1501 रुपया. माईक जवळ घ्या. माईक असं 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 पकडा. हा मिनल मंगेश ठाकूर बिरवाडी 1501 रुपया. सो वैभवी विकास ठाकूर बिरवाडी 1501. श्री जगदीश अनंत पाटील बिरवाडी 1222 रुपये. मैं राहुल बियर शॉप बिरवाडी 1111 रुपये. श्री स्वप्नील कृष्णा पाटील बिरवाडी 1111 रुपये. श्री रमेश सखाराम गावड बिरवाडी 1001 रुपया. श्री अमित सुभाष गावड बिरवाडी 1001 रुपया. श्री सुभाष परशुराम ठाकूर बिरवाडी 1001 रुपया. अजित ना श्री अजित प्रकाश ठाकूर बिरवाडी 1001 रुपया. श्री संदेश बाबूराव पाटील बिरवाडी 1001 रुपया. श्री विकास आत्माराम किनी बिरवाडी 1001 रुपया. श्री संतोष बलिराम घरत बिरवाडी 1001 रुपया. श्री नरेंद्र रामकृष्ण किनी बिरवाडी 1001 रुपया. श्री शरद विश्राम घरत बिरवाडी 1001 रुपया. श्री शांताराम बरड वाकोरे 1000 रुपये. श्री नितीन जोगरे पडगे 1000 रुपये. श्री मैनेश गोवारी कोलीपडगे 1000 रुपये. श्री वसंत घोडके कोलीपडगे 1000 रुपये. KPL ग्रुप कोलीपडगे 1000 रुपये. श्री देशमुख साहेब MCB बोईसर 1000 रुपये. श्री समीर टोकरे वाकोरे 1000 रुपये. श्री सुधीर ओझरे बिरवाडी 1000 रुपये. श्री गौतम वसंत पाटील बिरवाडी 678 रुपये. श्री अंकुश हर्षोर पाटील बिरवाडी 567 रुपये. श्री कमलाकर गणपत पाटील बिरवाडी 555 रुपये. श्री केतन बाबू परशुराम पाटील बिरवाडी 501 रुपया. श्री मुकेश जगन्नाथ ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री नरेश पांडुरंग ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री किशोर गणपत ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री गणेश अमृत किनी बिरवाडी 501 रुपया. श्री संदेश कमलाकर ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री जयकांत गणपत ठाकूर बिरवाडी 500 रुपये. श्री प्रीतम पिंटे श्रीधर ठाकूर बिरवाडी 500 रुपये. श्री रवींद्र मधुकर ठाकूर बिरवाडी 500 रुपये. श्री रामू चितराम पाटील बिरवाडी 500 रुपये. श्री जितेंद्र हरिभाऊ ठाकूर बिरवाडी 1001 रुपया. श्री दीपक रमेश ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री विनोद कृष्णा भावर बिरवाडी 501 रुपया. श्री कल्पेश मोहन ठाकूर बिरवाडी 555 रुपये. श्री राकेश कमलाकर पाटील बिरवाडी 501 रुपया. श्री दशरथ बालाजी ठाकूर बिरवाडी 1141 रुपये. श्री अनिल भास्कर तरे उमरोली 2100 रुपये. श्री रमेश यशवंत किनी बिरवाडी 1001 रुपया. श्री सुरेश गजानन पाटील सरपाडा 555 रुपये. श्री किशोर विश्वनाथ महाले बिरवाडी 1203 रुपये. श्री सुशांत यतीन वजे उमरोली 1000 रुपये. श्री नाना गुरुजी बहाडोली
₹500. वस्तुरूपाने देणगी श्री धनेश विष्णू ठाकूर 25 किलो तांदूळ, श्री परशुराम बाबू गोविंद पाटील टॉर्च का बॉश, तर धावसंख्या आपण बघतोय 32.1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपण बघतोय मुनीत कडू ब्रँड ऑफ आपण बघतोय बहाडोली आणि विश नेटवर्कचा कॅमेरामॅन आहे मुनीत कडू. काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. 2 चेंडू आणि 8 धावा मुनीत कडूच्या बॅटवरून आणि 7 चेंडू 14 धावा पूजक ठाकूर. श्री विद्याधर परशुराम ठाकूर ₹501. या वेळेला मुनीत कडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार 1 चौकार. हा नुसता कॅमेरा वर्क नाही करत तर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करताना मुनीत कडू आपल्याला बघायला मिळतात. मंजित कडू यांचे छोटे बंधू. गोलंदाजी मार्क वर बघायला मिळतो यश. 3 चेंडू 12 धावा मुनीत. या वेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. मॅच बॉल आलेला आहे 38 धावा धावफलकावर. 2.2 षटकांचा खेळ होताना आपण बघतोय मुनीत कडू अँड पूजक ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 12 मुनीत कडू तर 8 मध्ये 15 पूजक. अवघडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर आलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना धावसंख्या आपण बघतोय 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ह्या मैदानावर 55+ धावा असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे 3 चांगले गोलंदाज. ज्या संघाकडे 3 चांगले गोलंदाज असतील आणि धावफलकावर जर त्यांनी 55-60 धावा लावल्या तर मात्र विजय त्यांना शक्य असेल. नाहीतर इथे 60-65 धावा सुद्धा 3 षटकामध्ये होऊ शकतात. इथे आपण बघतोय मुनीत कडू चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार येताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते. ...44 रन्स उस्वेशीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या त्या यशने. विहा 11 बामटपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. हाच संघ आग्रे प्रीमियर लीग मध्ये संजय किणीसरांचा विहा 11 बामटपाडा संघ आपण बघतोय. आणि इथे निर्धाव चेंडू बघायला मिळाला यशचा. शेवटचा चेंडू असेल या डावातील आणि सामना करेल मिस्टर मुनीत कडू. मुनीत काही जबरदस्त फलंदाजी करतोय. इथून सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. सुशांत केनी पुढे सरसावलाय. चेंडूला अडवलंय फेकलंय तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 47 धावा 47 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य समोर असेल. 18 चेंडू 48 धावा विहा 11 भावंडपाडा या संघासाठी. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
48 धावांचं लक्ष समोर असेल. विहा 11 भामटपाडा या संघासाठी हे टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज बघायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे बघणं महत्वाचं असेल. तर विजयासाठी 18 चेंडू 48 धावा. सुशांत किणी आणि रुद्र हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चला ऑल मॉन्स्टर बहाडोली घाई करा मित्रांनो. अजून 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. स्वप्नील किणी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला पहिल्या चेंडूवर आपण बघतोय झेल सुटलाय. 1 बाउन्स चौकार. बघा मागच्या 3 सामन्यांमध्ये ही चुकी क्षेत्ररक्षकांकडून होते. क्षेत्ररक्षकांना असं वाटतंय चेंडू बराच आतमध्ये पडेल, परंतु हवा एवढी जोरात आहे की चेंडू हलत डोलत तो पुढे येतोय आणि चौकार येतोय. हा झेल घेतला असता तर इथे सामन्याला कलाटणी आली असती. सुशांत किणी हे नाव नाही नुसतं तर ब्रँड तयार झालाय. आणि या खेळाडूला पहिल्या चेंडूवर भावेशने माघारी धाडलं असतं स्वप्नीलने, परंतु इथे मात्र अक्षय कडून थोडीशी चुकी झाली. थोडासा पुढे गेला झेल घेण्यासाठी. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडूला खेळलाय रोहित पाटील पुढे सरसावलाय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्येचा विचार केला तर स्वप्नील किणी हा गोलंदाज 2 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. विहा 11 भामटपाडा. चला नवसाई संघाचा कर्णधार आपण यायचा लॉस टाकायला लावलेत. नवसाई माकणे संघाचा कर्णधार आपण या दत्तगुरु माकणे. इथे आपण बघतोय मोठा फटका. 6 धावा येतात. स्वप्नील किणीला इथे टार्गेट केलं गेलंय. 11 धावा 3 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. स्वप्नील किणी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. कपिल पाटील पुढे सरसावलेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत स्वप्नील किणीला. आणि स्वप्नील किणी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे बघणं महत्वाचं असेल. ऑल मॉन्स्टर बहाडोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला दत्तगुरु माकडे आपण या लॉस टाकायला लावलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील किणी आपण बघतोय. आणि दोन्ही संघ ऑल मॉन्स्टर बहाडोली आणि विहा 11 भामटपाडा लक्षात ठेवायचं. लॉस टाकायला लावलेत तर तुमचा प्रतिनिधी असेल तर पाठवा, नाहीतर लॉस टाकण्यात येतील हे लक्षात ठेवा. स्वप्नील किणी या वेळेला आपण बघतो चेंडू निघून गेलाय. तो 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या 4 चेंडूंचा खेळ होताना योग्य रीतीने होतोय. जय पवार सर अँड मुन्ना पठाण सर. विनर संघ आणि दत्तगुरु माकणे यानंतर होणारा सामना असेल. लक्षात ठेवा दोन्ही संघ जे खेळतायत विनर संघ आणि दत्तगुरु माकणे
आणि त्यानंतर शिवनसई आणि नवसई हे दोन संघ एकमेकांसमोर उभे असतील. या वेळेला आपण बघितलं तर चेल इथे सुटलेला आहे आणि बोला. तर बघा इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. या तिसरे पंच चेंडू थोडा अँगल चेक करायचा आहे गोलंदाजाचा. हे पंचांकडून रेफल आहे. तर इथे 9 चेंडू घोषित केलेला आहे. स्वप्नील किणीला इथे मात्र जर्क गोलंदाज म्हणून आजच्या दिवसातील हा दुसरा गोलंदाज आहे. 3 धावांची पेनल्टी असेल. 9+2 3 धावा येतील या चेंडूवर आणि या चेंडूवर धावा आलेल्या का? तर टोटल 4 धावा येतील या चेंडूवर. 1 धाव काढली आणि 2 नोच्या म्हणजे पेनल्टीच्या आणि 1 नोची अशा 4 धावा येतील. तर स्वप्नील किणी यांना या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. जरी ऑलमोस्टर बहाडोली संघ विजयी झाला तरी सुद्धा मात्र गोलंदाजी करता येणार नाही. तर या वेळेला आपण बघतोय मोठा फटका येतोय. नितेश पाटीलला षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर तब्बल जाऊन पोहोचते 22. 22 16 आणि 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 48 धावांचा पाठलाग करताना 6 चेंडू आणि 22 धावा आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये 16 धावा स्वप्नील किनीने खर्च केल्या होत्या आणि 6 धावा 1 चेंडूमध्ये खर्च केल्या त्या नितेशने. गोलंदाज येतोय अनिल. कालच्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट खेळताना चांगली गोलंदाजी केली होती अनिलने आणि तोच गोलंदाज येतोय मिस्टर अनिल किणी आपल्याला बघायला मिळेल. अनिल किणी येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 26 धावांचं लक्ष समोर असेल. अनिल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला सुशांत किणीच्या बॅटमधून 1 धाव येताना अक्षय किणी पुढे सरसावतोय, चेंडूला फेकतोय, तोपर्यंत 1च धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 48 धावांचा पाठलाग करताना रिक्वायर्ड रन रेट जर आपल्याला हवा असेल तर 13.64 आणि तुम्ही 19.71 ने चाललेले आहात, त्यामुळे तुमची गाडी सुसाट वेगाने सुटलेली आहे. इथे ही खेळपट्टी साफ करण्यासाठी मात्र ही मशीन लावलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 25 धावा, 11 मध्ये 25. सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग बघायला मिळतोय. वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय, 1 धाव आलंय, 1च धाव मिळेल. 1 धावाने धावसंख्या आपण बघतोय 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष समोर असेल. 10 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय
सुशांत किणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पूर्णपणे चुकलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 24 या धावसंख्येवर. 9 चेंडूमध्ये तुम्ही 24 धावा केलेल्या आहेत आणि 9 चेंडूमध्ये तुम्हाला 24 धावा आता करायच्या आहेत. इथून पूर्णपणे आपण बघितलं तर 50-50. या वेळेला सुशांत किणी भामटपाडा काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकलेली आहेत. 9 चेंडूमध्ये 25 ची गरज होती, आता 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8-18. 8 चेंडूमध्ये 18. तर थोडंसं टाईप मिस्टेक झालं होतं. 24 हव्या होत्या तिथे 25 झाल्या होत्या. तर 8 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष समोर आहे. विजयासाठी 13.50चा तुम्हाला आता रिक्वायर्ड रन रेट आहे विहा 11 भामटपाडासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक मुनीत कुडूच्या हातामध्ये आपण बघतोय. 8 मध्ये 17ची गरज विहा 11 भामटपाडा या संघासाठी. सुशांत किणी थांबायचं नाव नाही. धावा हव्या आहेत 11 आणि विजयासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 11 धावा. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. दुसरी फलंदाजी करताना मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये या मैदानावर आपण बघतोय. आजच्या दिवसामध्ये हवा खूप जोरामध्ये सुटलेली आहे. कारण अनिल किणी हा गोलंदाज 40+ स्टार गोलंदाज आहे आणि एका बाजूने आपण बघतोय की आग्री प्रीमियर लीगचा आयकॉन खेळाडू आहे. त्यामुळे इथून सुशांत किणी चांगले फटके खेळेल यात काही शंका नाही. परंतु इथे पुन्हा एकदा षटकार येतोय. 5 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6 चेंडू 5 धावा. घेतोय एक छोटासा ब्रेक. विकेट घेतले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जतीन रमाकांत किणी बहाडुले यांच्याकडून कपिल पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 चेंडू 5 धावा. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय 6 धावांकरिता. टाय फिनिश होताना इथे सामना संपलेला आहे. विहा 11 भामटपाडा संघ विजय होताना आपण बघतोय. कॉंग्रॅच्युलेशन विहा 11 भामटपाडा. चला नाणेफेकीसाठी या लगेच सुशांत किणी. टॉस साठी यायचं आहे सुशांत किणी. दत्तगुरु माकडे आणि विहा 11 भामटपाडा. चला या टॉस साठी आपण यायचं आहे.